नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्रायबर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जनरल नॉलेजबद्दल माहिती मिळेल. चला मग आपण स्टार्ट करणार आहोत जनरल नॉलेजचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर 29 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 2, पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर सालक. प्रश्न क्रमांक 3, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे बॅरोमीटर. प्रश्न क्रमांक 4, सरपंच आपला राजीनामा कोणाला सादर करतो? या प्रश्नाचे उत्तर पंचायत समितीचे सभापती. प्रश्न क्रमांक 5, भारताने कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे? या प्रश्नाचे उत्तर संसदीय शासन पद्धत. प्रश्न क्रमांक 6, सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर काठमांडू, नेपाळ. प्रश्न क्रमांक 7, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचे उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 8, राज्यसभेवर किती सदस्याची नेमणूक राष्ट्रपतीतर्फे केली जाते? या प्रश्नाचे उत्तर 12. प्रश्न क्रमांक 9, सागरी लाटा मुख्यतः कोणाच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होतात? या प्रश्नाचे उत्तर चंद्र व सूर्य. प्रश्न क्रमांक 10, गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 11, क्रिकेट या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली होती? या प्रश्नाचे उत्तर इंग्लंड. प्रश्न क्रमांक 12, भारतात सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना कोणत्या ठिकाणी झाला? या प्रश्नाचे उत्तर अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 13, शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नाचे उत्तर महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 14, गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर गांधीनगर. प्रश्न क्रमांक 15, उच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश कोण? या प्रश्नाचे उत्तर न्यायमूर्ती फातिमा बीबी. प्रश्न क्रमांक 16, भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण? या प्रश्नाचे उत्तर मदर टेरेसा. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम केव्हा स्थापन झाली? या प्रश्नाचे उत्तर 1961. प्रश्न क्रमांक 18, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर जिनेवा. प्रश्न क्रमांक 19, रिझर्व्ह बँकची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचे उत्तर 1935. प्रश्न क्रमांक 20, जगातील सर्वात जुनी भाषा कोणती? या प्रश्नाचे उत्तर चीन. प्रश्न क्रमांक 21, 6 महिने रात्र व 6 महिने दिवस असणारा प्रदेश कोणता? या प्रश्नाचे उत्तर टुंड्रा प्रदेश. प्रश्न क्रमांक 22, पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण उत्तर जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर रेखावृत्ते. प्रश्न क्रमांक 23, राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचे उत्तर भोगावती. प्रश्न क्रमांक 24, पारस औद्योगिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर अकोला. प्रश्न क्रमांक 25, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर परभणी. प्रश्न क्रमांक 26, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 27, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 28, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर पृथ्वीचे परिभ्रमण. प्रश्न क्रमांक 29, गाविलगड व कर्नाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर आहे? या प्रश्नाचे उत्तर सातपुडा पर्वत. प्रश्न क्रमांक 30, पुणे ते सातारा रोडावर कोणता घाट लागतो? या प्रश्नाचे उत्तर आहे खंबाटकी घाट. प्रश्न क्रमांक 31, भीरा अवजर प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर रायगड. प्रश्न क्रमांक 32, राज्यसभेचा सभासद होण्यासाठी वयाचे किती वर्ष पूर्ण असावे लागतात? या प्रश्नाचे उत्तर 30 वर्ष. प्रश्न क्रमांक 33, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 34, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? या प्रश्नाचे उत्तर पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 35, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर लातूर.
प्रश्न क्रमांक 36. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर हिंगोली. प्रश्न क्रमांक 37. ग्रामसेवकाची नेमणूक कोणामार्फत केली जाते? या प्रश्नाचे उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या आयोगाने जालियनवाला बाग हत्याकांड यांची चौकशी केली होती? या प्रश्नाचे उत्तर हँटर. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? या प्रश्नाचे उत्तर बल्लारपूर. प्रश्न क्रमांक 40. दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? या प्रश्नाचे उत्तर यमुना. प्रश्न क्रमांक 41. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेला राज्य कोणता? केरळ. प्रश्न क्रमांक 42. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर राजस्थान. प्रश्न क्रमांक 43. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? 22 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 44. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? शुक्र. प्रश्न क्रमांक 45. झुमर हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर राजस्थान. प्रश्न क्रमांक 46. शीश महाल कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर इंदोर, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 47. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? या प्रश्नाचे उत्तर उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 48. इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केव्हा रद्द केली होती? या प्रश्नाचे उत्तर 1911 मध्ये. प्रश्न क्रमांक 49. उगत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर जपान. प्रश्न क्रमांक 50. भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोणती? या प्रश्नाचे उत्तर कोलार, कर्नाटक